हे सुद्धा मतदानासाठी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे मतदान करण्यासाठी निघालेले आहेत। दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। दोन ठाकरे एकमेकांचे भाऊ, पण दोघांचीही वाट अत्यंत निराळी, दोन दिशांना जाणारी आहे। एकीकडे राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे आपल्याला दिसतात, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे आपल्याला दिसून येत आहेत। दोन ठाकरे बंधू मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघालेले आहेत। उद्धव ठाकरेंसाठी ही निवडणूक एक प्रकारे अस्तित्वाची निवडणूक आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, कारण शिवसेना दुभंगल्यानंतर पहिल्यांदाच होणारी ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे। महाविकास आघाडीमध्ये जरी जास्त जागा आपल्याकडे राखण्यात उद्धव ठाकरे यांना यश मिळालेलं असलं तरी सुद्धा आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं, पक्षाची पुन्हा एकदा मूठ बांधणं आणि आपलं संख्याबळ पुन्हा एकदा नव्यानं उभारणं ही मोठी आव्हानं उद्धव ठाकरे यांच्या समोर आहेत। आपण पाहिलं तर प्रचाराचा झंझावात उद्धव ठाकरेंचा आपल्याला दिसलेला होता। कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी विविध ठिकाणी सभा घेतल्या। महायुतीवरती, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती, केंद्रातल्या सरकारवरती उद्धव ठाकरे यांनी घणाघाती टीका केलेली होती। आणि आता मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील दिसून येत आहेत। या ठाकरे पितापुत्रांनी शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी जंग पछाडल्याचं आपल्याला गेल्या 4 महिन्यांमध्ये दिसून आलं। शिवसेना दुभंगल्यानंतर जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन हे ठाकरे पितापुत्र पुढे जात आहेत आणि सध्या महाराष्ट्रातल्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त सीट्स आपल्याकडे राखण्यामध्ये उद्धव ठाकरे यांना यश मिळालं असलं तरी सुद्धा हे उमेदवार निवडून आणणं हे त्याहून मोठं आव्हान सध्या उद्धव ठाकरेंसोबत आहे, कारण का जो पक्ष हातातून निसटून गेलाय तो पक्ष पुन्हा काबीज करणं, आपलं संख्याबळ दाखवणं, आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं, संसदेतला आपला आवाज बुलंद करणं ही मोठी आव्हानं उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत। तळागाळातल्या कार्यकर्त्यांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी पक्ष बांधणीचा मोर्चा उघडलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता त्यांना नेमकं किती यश मिळतं, त्यांच्या सभांमधून त्यांनी जो प्रचार केला त्याला महाराष्ट्रातल्या जनतेनं, मुंबईतल्या जनतेनं नेमका किती प्रतिसाद दिलाय। शिवसेना खरंच उद्धव ठाकरेंसोबत आहे का, शिवसैनिक खरंच उद्धव ठाकरेंसोबत आहे का, याची टेस्ट, याची परीक्षा घेणारी ही निवडणूक आहे। कारण का शिवसेना हा पक्ष केवळ पक्ष नाही तर ती कायमच एक भावना राहिली आणि या भावनेच्या